नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, कमळीला कळणार आहे की राजनच आपला बाप आहे आणि त्यामुळे कमळी स्वतः घरी येणार आहे. आता मालिकेत हा ट्विस्ट कसा आला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला हा आलेला ट्विस्ट ऐकून खूपच छान वाटेल, त्यामुळे व्हिडिओ अजिबात मध्ये स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, 6 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट संपण्यासाठी काही तास बाकी असल्याने अनिका, रागिनी आणि कामिनी पार्टी करत असतात. अनिका, कामिनी, रागिनी तर खूपच आनंदात असतात. आता सगळी प्रॉपर्टी आपली होऊन जाईल या विचारात ते पार्टी करतात. तेवढ्यात कमळी तिथे येते. कमळीला पाहून सदानंदला तर खूपच आनंद झालेला असतो. अनिका खूपच चिडते आणि कमळीचा हात धरून म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात येऊन माझीच पार्टी खराब करण्याची. त्यावर कमळी म्हणते, अनिका, हे काय बोलतेस तू? अगं जरा नीट बोलत जा. त्यावर अनिका अजूनच जास्त चिडते आणि म्हणते, मी या घराची मालकीण आहे आणि मी तुझ्यासारख्या गावछाप सोबत व्यवस्थित बोलायचं का? तुझी लायकी काय आहे? कोण आहे तू? असं म्हणत अनिका कमळीला मारायला हात उचलते. तेव्हा कमळी अनिकाचा हात धरते आणि तिला म्हणते, मी कमळी आहे, कमळी राजन महाजन. कमळीच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडतात सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. सगळ्यांना एकदम धक्का बसलेला असतो. रागिनी आणि कामिनी धक्क्यानेच एकमेकांकडे पाहू लागतात. तेव्हा कमळी म्हणत असते की महाजन कुटुंबाची खरी वारीस आहे मी आणि या घराची मालकीण आहे, या घराची मोठी नात आणि तुझी मोठी बहीण. कमळी सदानंद आजोबांकडे येते आणि आजोबांना म्हणते, आजोबा, मी तीच आहे जिला तुम्ही इतक्या वर्षांपासून शोधत होता, तुमची मोठी नात. सदानंदला तर खूपच आनंद झालेला असतो आणि तो आनंदानेच आपली मान हलवत असतो. कमळी म्हणत असते की मी आले आजोबा. अनिकाला मात्र हे सगळं काही सहन होत नाही. अनिका कमळीचा हात धरते आणि तिला फरफटत नेते आणि अनिका कमळीला म्हणते, कुठलीही रस्त्यावरची मुलगी येईल आणि ती म्हणल मी या खानदानाची वारीस आहे आणि आम्ही ते मान्य करू का? नंतर कामिनी पुढे येते आणि म्हणते, कालपर्यंत जी मुलगी या घरात नोकराप्रमाणे काम करत होती ती आज स्वतःला या घरची मालकीण म्हणवतीये. तू जा इथून आणि तुझ्या डोक्याचा इलाज करून ये. या घरची मुलगी होण्याचं स्वप्न बघायची सुद्धा तुझी लायकी नाहीये. त्यावर कमळी म्हणते की हे बघा, तुम्हाला जर हे खरं वाटत नसेल तर ते तुमचा प्रॉब्लेम आहे, पण खरं ते खरंच असतं ना. तर रागिनी पुढे येते आणि म्हणते, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तुला कळतंय का तू काय बोलतेय ते? काय पुरावा आहे तुझ्याकडे की गौरी तुझी आई आहे? सांग मला, काय पुरावा आहे तुझ्याकडे? तेव्हा कमळी लगेच आपली पिशवी बाहेर काढते आणि त्या पिशवीतून सरोजाचा फोटो बाहेर काढते. सरोजाचा फोटो कमळीकडे पाहून सगळ्यांनाच एकदम धक्का बसलेला असतो. रागिनी आणि कामिनी तर डोळे फाडूनच त्या फोटोकडे पाहू लागतात. तर कमळी म्हणत असते की हे बघा, माझ्या आईचा फोटो. तुम्ही तर ओळखतच असाल ना हिला. हा फोटो बघा आणि मला सांगा, ही गौरी आहे की नाही? कामिनी, रागिनी, अनिकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. रागिनी पुढे होते आणि कमळीच्या हातातला तो फोटो घेते आणि त्या फोटोकडे पाहू लागते. तेव्हा कमळी म्हणते, आता बसला ना विश्वास? जर मी यांची मुलगी नसली असते तर यांचा फोटोही माझ्याकडे नसला असता. अनिकाला मात्र हे सगळं काही सहन होत नाही. अनिका खूपच चिडते आणि म्हणते, बस कर आता. हा तू नक्कीच कोणता तरी नवा खेळ खेळतेस. मी काय तुला मूर्ख वाटले का? आज मी ऑफिशियली या संपूर्ण अन्नपूर्णा एम्पायरची वारस होणार होते, पण आज अचानक कमळी द ग्रेट गावछापला लक्षात आलं ती या खानदानाची मुलगी आहे. जेव्हा बघावं तेव्हा इथे पडून असते, तेव्हा का नाही काय बोलली तू? आज अचानक तुला आठवलं आणि तू कमळीपासून कमळी महाजन झालीस. तर कमळी म्हणत असते की अनिका, आज मला सत्य कळले, आज मला माझं अस्तित्व कळलं. असं म्हणत कमळी लॉकेट पुढे करते. कमळी म्हणते, हे लॉकेट माझ्या आईने मला दिले. ते लॉकेट पाहून रागिनी लगेच पुढे होते आणि कमळीकडून ते लॉकेट घेते. रागिनी ते लॉकेट उघडून बघते तर त्यात सरू आणि राजनचा फोटो असतो.
तर रागिनी धक्क्यानेच कामिनीला म्हणते, आई हे तर तेच लॉकेट आहे जे राजनने चिठ्ठीमध्ये सरोजाला पाठवलं होतं. तर कमळी म्हणत असते की माझ्या आईने हे लॉकेट मला हे बोलून दिलं होतं, ही माझ्या वडिलांची शेवटची निशाणी आहे, शेवटची आठवण आहे. तर दुसरीकडे ऋषी मनात विचार करतो आणि म्हणतो, आजपर्यंत कमळी समोर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी संधी कधी मिळालीच नाही. ऋषीने एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि अंगठी सुद्धा आणलेली असते. ऋषी त्या अंगठीकडे बघून म्हणतो, आता यात काही चूक होणार नाही. या अंगठीकडे बघून कमळी समजून जाईल की माझ्या मनात काय आहे ते. ऋषी ती अंगठी आणि चिठ्ठी बेडवर ठेवतो आणि फ्रेश होण्यासाठी निघून जातो. नयनतारा ऋषीच्या खोलीत येते आणि नयनतारा बेडवर असलेली चिठ्ठी आणि अंगठी पाहते. नयनताराला कळतं की ऋषीला कमळीला प्रपोज करायचं आहे. त्यामुळे नयनतारा खूपच चिडते आणि चिडूनच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे अनिका म्हणत असते की हे तू जे काही दाखवतेस ना ते तू कुठूनही आणू शकतेस. आजपर्यंत तुझ्या गळ्यात मी हे लॉकेट कधीच नाही बघितलं. तर कमळी म्हणते की हे लॉकेट माझी आई गळ्यात घालत होती, पण आज हे लॉकेट तिने मला दिलं. तर अनिका चिडूनच म्हणते की बंद कर तुझी ही नाटकं. हे लॉकेट आणि हा फोटो दाखवून काहीच होणार नाहीये. हे तर कोर्ट पण ऍक्सेप्ट नाही करणार. आता तुझी ही नाटकं बंद कर आणि निघून जा इथून. अनिका कमळीच्या हाताला धरून तिला घराबाहेर काढणार असते. तेवढ्यात राजन तिथे येतो आणि तो अनिकाला कमळीचा हात सोडायला सांगतो. अनिका काही कमळीचा हात सोडायला तयार नसते. त्यामुळे राजन तिच्यावर मोठ्याने ओरडतो. राजन अनिकाला म्हणतो, तू कोण आहे माझ्या मुलीला घराबाहेर काढणारी? कमळी माझी मुलगी आहे याचा पुरावा मी आहे. हे ऐकून तर कामिनी, रागिनी आणि अनिकाला एकदम धक्काच बसतो. तर राजन आपल्या खिशातून एक चिठ्ठी बाहेर काढतो आणि त्यांना दाखवत म्हणतो, हे बघा पत्र. ही चिठ्ठी तीच आहे जी सरोजाने मला लिहिली होती आणि यात स्पष्टपणे लिहिलं आहे की कमळीच माझी मुलगी आहे. रागिनी ती चिठ्ठी वाचते आणि तिला काय चाललंय काहीच कळत नसतं. राजन रागिनीच्या हातातून ती चिठ्ठी घेतो आणि म्हणतो, बसला ना विश्वास? कमळीच या कुटुंबाची, या संपूर्ण प्रॉपर्टीची असली वारीस आहे, गौरी आणि माझी मुलगी. राजन आपले दोन्ही हात पुढे करतो आणि कमळीला म्हणतो, कमळी या घरात तुझं स्वागत आहे. तर कमळी पळतच येऊन राजनला मिठी मारते. दोघेही बाप लेक घट्ट अशी मिठी मारतात. त्यामुळे कामिनी, रागिनी आणि अनिकाचा फार जळफाट होत असतो. राजन कमळीला म्हणत असतो की कमळी, मी तुला कधीपासून शोधत होतो, पण शेवटी तू मला भेटलीच. आता तू हे घर सोडून कुठेच नाही जाणार. आता तू इथेच आपल्या माणसांसोबत राहणार. तर मित्रांनो, कमळी आता अन्नपूर्णा निवास मध्ये राहायला आली आहे आणि त्यांना सगळ्यांना कळलं आहे की कमळीच आपली मुलगी आहे, आपली मोठी नात आहे. आता कमळी अनिका, कामिनी, रागिनीला कसा धडा शिकवते ते पाहण्यासाठी तर खूपच मजा येईल. असेच इंटरेस्टिंग अपकमिंग एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.